मंगलमूर्ती मोरया मोदक यूट्यूब चॅनल। घर घर तिरंगा, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, हर घर तिरंगा। घर घर तिरंगा, रथ घर तिरंगा, घरो घरी तिरंगा, प्रत्येक घरी तिरंगा। कहां फहराएं तिरंगा? घर की बालकनी, दरवाजे या खिड़की पर ध्वज को फहराएं ऊंचा। भगवा ऊपर, फिर सफेद और सबसे नीचे हो हरा। सही क्रम में लहराएं तिरंगा। हर घर तिरंगा। कैसे फहराएं तिरंगा? छड़ी हो, रॉड हो या हो किसी पेड़ की डाली, घर पर उपलब्ध चीजों का इस्तेमाल करके अपने घर भी फहराएं तिरंगा। हर घर तिरंगा। ध्यान रखें, जब फहराएं तिरंगा, आकाश पर ऊंचा लहराए, धरती न छूने पाए। राष्ट्रीय ध्वज है मान देश का, इसकी छवि धूमिल न होने पाए। भगवा ऊपर, फिर सफेद और सबसे नीचे हो हरा। हर घर तिरंगा। आझादी का अमृत महोत्सव म्हणजेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा ह्या अभियानासंदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत। त्याविषयी अनेक प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या शेवटच्या भागात दिली गेली आहेत, ती जरूर बघा। हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये ही प्रश्न उत्तरे दिली आहेत। ह्या अभियानांतर्गत भारतीय राष्ट्रध्वज किंवा त्याची माहिती सरकारी कार्यालय, पोस्ट ऑफिस, जिल्हाधिकारी कार्यालय इत्यादी ठिकाणी मिळेल। वापरून झाल्यावर राष्ट्रध्वज कपाटामध्ये नीटनेटकेपणाने व व्यवस्थितपणे ठेवायचा आहे, जेणेकरून पुढच्या वेळी तो सुस्थितीमध्ये वापरता येईल। भारत देश हमारा प्रणाम। घर 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 तिरंगा, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा, हर घर तिरंगा। घर घर तिरंगा, रथ घर तिरंगा, घरो घरी तिरंगा, प्रत्येक घरी तिरंगा। आसमान को पाना है, आसमान से आगे जाना है। नए भारत की नई कहानी अब आसमां को सुनाना है। गर्व है इस तिरंगे पर, सारे जहां को ये दिखाएंगे। अमृत काल मनाएंगे, घर घर तिरंगा लहराएंगे। घर घर तिरंगा, हर घर तिरंगा। तिंटा झंडा मने मने गु त्रिवर्णा। हर घर तिरंगा। इंडिया 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 इंडिया।
रंग है क्या? ये रंग मेरी शक्ति का है, ये रंग मेरी ताकत का है, ये रंग देश के माथे पे सजा। श्वेत है क्या रंग सत्य का? ये श्वेत रंग शांति का है, ये श्वेत रंग एके का है, ये रंग देश के दिल में है बसा। रंग हरा तो खुशहाली का है, ये धर्म चक्र विकास का। इन्हीं उसूलों से है ये बना तिरंगा हमारा। तिरंगा प्यारा घोरे घोरे तिरंगा, शौक घोरे तिरंगा, घेर घेर तिरंगो, ज्योति घोरे पताका। हर घर तिरंगा, हर घर तिरंगा, हर घर तिरंगा, हर घर तिरंगा, हर घर तिरंगा। तर मित्रांनो, भारत सरकार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि त्यांच्या मिनिस्ट्री ऑफ कल्चर संस्कृती मंत्रालय यांची ही amrutmahotsav.nic.in ही अधिकृत वेबसाईट आहे. इथे आपल्याला बऱ्याच प्रकारची या अमृत महोत्सवानिमित्त आझादी का अमृत महोत्सव याविषयीची माहिती मिळते. इथे इंग्लिश किंवा मराठी या दोन्ही भाषांमध्ये आपल्याला माहिती मिळते. हर घर तिरंगा ह्याच्यासाठी वेगळी वेबसाईटसुद्धा लॉन्च झालेली आहे अधिकृतपणे शासनाकडून, गव्हर्नमेंटकडून, केंद्र सरकारकडून. त्याचं नाव आहे हरघरतिरंगा.com. म्हणजे या दोन अधिकृत साईट आहेत जिथे तुम्हाला आझादी का अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा याविषयी माहिती मिळते. इथे इंग्लिश आणि हिंदी असे दोन पर्याय आहेत. लगेच ही वेबसाईट आहे ती हिंदीमध्ये कन्वर्ट होते. इथे शेअरिंगसाठी वेगवेगळ्या सोशल साईट्स आहेत. इथे मेनूमध्ये जाऊन तुम्ही वेगवेगळे ऑप्शन बघू शकता आणि तुम्हाला हवी ती माहिती घेऊ शकता. आझादी का अमृत महोत्सव या अंतर्गत हर घर तिरंगा हे अभियान इथे चालवलं जाते, ज्यामध्ये प्रत्येक नागरिकाने आपल्या देशासाठी या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवामध्ये आपण सहभागी होऊ शकतो. हर घर तिरंगा म्हणजेच घरोघरी तिरंगा या अभियानामध्ये आपण 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये सहभागी होऊ शकतो. आता या हर घर तिरंगा ही साईट आहे, इथे आपण व्हर्च्युअली मॅपवर आपला झेंडा पिन करू शकतो आणि आपल्या या भारतीय ध्वजाबरोबर एक सेल्फीसुद्धा पोस्ट करू शकतो. आता या राष्ट्रीय ध्वज आहे आपला, या राष्ट्रीय ध्वजासंबंधी म्हणजे तो फडकवायचा कसा यासंबंधी काही नियम आहेत. भारतीय ध्वज संहिता आहे त्याच्यासाठी. भारतीय ध्वज संहिता 2002 ही तयार केली गेली आहे आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा गौरव वाढवण्यासाठी आणि अपमान रोखण्यासाठी. तर ते नियम आपल्याला सगळ्यांना पाळायचे आहेत, जेणेकरून आपल्या भारतीय ध्वजाचा गौरव होईल, सन्मान राखला जाईल आणि कुठेही अनादर होणार नाही. इथे ध्वजसंहितेविषयी माहिती दिलेली आहे, ती तुम्ही जरूर वाचा. भारताचा जो राष्ट्रीय ध्वज आहे तो कोणत्या कोणत्या मटेरियलचा असू शकतो, कोणत्या कापडांचा असू शकतो. पॉलिस्टर, कॉटन, रेशीम, खादी इत्यादी कापडांचा, हाती बनवलेला
किंवा मशीनने बनवलेला असा असू शकतो. आपला जो भारताचा राष्ट्रीय ध्वज आहे, झेंडा आहे, तो आयताकृती असला पाहिजे आणि त्याचं जे गुणोत्तर आहे ते 3:2 असलं पाहिजे. म्हणजे लांबी जर का 3 असेल, एक युनिट कोणतंही असेल, एकक कोणतंही असेल, तर त्याची उंची ही 2 असली पाहिजे. 3:2 इथे प्रमाण दिलेलं आहे आयताचं. त्या मापामध्ये, त्या गुणोत्तरामध्ये आपला राष्ट्रीय ध्वज त्याचा आकार असला पाहिजे. जे ठिकाणं दिले त्या ठिकाणी आपण आपला राष्ट्रीय ध्वज, सगळा राष्ट्रीय ध्वजाचे नियम पाळून आणि राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान ठेवून आपण राष्ट्रीय ध्वज आपला फडकवू शकतो. कोणत्याही दिवशी आपण राष्ट्रीय ध्वज फडकवू शकतो. भारतीय राष्ट्रध्वज आपण आपल्या घरी फडकवू शकतो, प्रदर्शित करू शकतो. दिवस रात्र आता आपण हा ध्वज फडकवू शकतो. या नियमांतर्गतच आपण 13 ते 15 तारखेमध्ये या अभियानामध्ये सहभागी होऊ शकतो. घरोघरी तिरंगा या अभियानामध्ये. म्हणजे काही जणांना शंका असते, सकाळी जेव्हा आपण झेंडा फडकवू तेव्हा रात्री उतरवायचा की काय. तर या नियमानुसार आपण जो काठीला किंवा रॉडला किंवा दोरीच्या सहाय्याने जो झेंडा आपण फडकवलेला आहे किंवा प्रदर्शित केलेला आहे तो रात्री उतरवण्याची आवश्यकता नाही आहे. सूर्यास्ताच्या वेळी उतरवण्याची आवश्यकता नाही आहे. फक्त त्याचा इथे राष्ट्रध्वजाचा, आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाचा सन्मान राखला गेला पाहिजे आणि त्या संबंधीचे नियम पाळले गेले पाहिजे. ते नियम काय आहेत किंवा अपमान कसा होणार नाही, सन्मान कसा वाढेल, हे इथे खाली दिलेलं आहे. राष्ट्रध्वज उलट्या पद्धतीने आपल्याला फडकवायचा नाही आहे. त्याचा केशरी रंग जो आहे, केशरी राष्ट्रध्वजाचा आपल्या, तो वरच्या बाजूला असला पाहिजे. हे आपल्याला नीट लक्ष दिलं पाहिजे. आपला राष्ट्रध्वज उलटा फडकला जाणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. केशरी रंग वरती आणि हिरवा रंग खाली असेल आपल्या राष्ट्रध्वजाचा, असाच फडकवायचा आहे तो. त्यानंतर चुरगळलेला किंवा फाटलेला असा राष्ट्रध्वज आपल्याला फडकवायचा नाही आहे. तो खूप छान असला पाहिजे, नेटनेटका असला पाहिजे. त्यानंतर राष्ट्रध्वज कोणत्याही व्यक्ती किंवा कोणत्याही कारणासाठी कोणासमोर झुकणार नाही. राष्ट्रध्वज, आपला जो भारतीय राष्ट्रध्वज आहे त्याच्या उंचीच्या पेक्षा दुसरा राष्ट्रध्वज हा उंच असणार नाही. आपला राष्ट्रध्वज हाच सगळ्यात उंच स्थानावर असेल. आपल्या राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारची फुलं, कोणत्याही प्रकारची निशाणी अशी असता कामा नये. आपला राष्ट्रध्वज हा स्वच्छ, सुंदर आणि नियमाप्रमाणेच असला पाहिजे. राष्ट्रध्वजावर कोणत्याही प्रकारच्या फुलांच्या माळा, शोभेच्या वस्तू हे ठेवायचं नाही आहे. त्याला प्रतिबंध आहे. आपला राष्ट्रध्वज सजावटीसाठी उपयोगात आणता येणार नाही किंवा त्यावर कोणत्याही प्रकारच्या सजावटीच्या वस्तू आपण ठेवणार नाही. राष्ट्रध्वज जमिनीला किंवा पाण्यात पडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. जेव्हा तो फडकवलेला असेल तेव्हा तो पडणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्या कोणत्या एका राष्ट्रध्वजाबरोबर आपला राष्ट्रध्वज या त्याच काठीवर फडकवला जाणार नाही, हे आपण लक्षात ठेवायला हवं. ध्वज फडकवण्याव्यतिरिक्त त्याचा कोणत्याही कारणासाठी उपयोग केला जाणार नाही. असे अनेक नियम इथे
खाली दिलेले आहे, ते तुम्ही जरूर वाचा आणि त्या नियमांचं पालन करा. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे नियम वाचू शकता. अर्ध्यावर राष्ट्रध्वज कधी आणला जातो किंवा गेला पाहिजे का त्याविषयीची माहिती दिलेली आहे. गाडीच्या संदर्भात राष्ट्रध्वज कोणकोणत्या व्यक्ती राष्ट्रध्वज फडकवू शकतात त्याची यादी इथे दिलेली आहे. दुसऱ्या देशांच्या झेंड्यांबरोबर ध्वजांबरोबर तो कसा फडकवायचा, आपला राष्ट्रध्वज कसा फडकवायचा याची माहिती इथे दिलेली आहे. समजा राष्ट्रध्वज आपला फाटला किंवा चुरगळला, काही असेल, काय झाला प्रॉब्लेम राष्ट्रध्वजाबरोबर, तर त्याचा आपल्याला सन्मान ठेवायचा आहे आपल्या राष्ट्रध्वजाचा, आणि त्याची इथे माहिती दिलेली आहे. त्याचा सन्मान ठेवून तो पूर्ण नष्ट करायचा आहे, जाळून किंवा कुठल्या वेगळ्या कारणाने त्याला पूर्ण नष्ट करायचा आहे. जो चुरगळला आहे किंवा फाटला आहे त्याला, पण कसा, त्याचा सन्मान ठेवूनच. सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी इथे दिल्या आहेत. बऱ्याच जणांना शंका असते, आपल्याला आपण वापरलेला राष्ट्रध्वज कोणत्याही प्रकारे जमिनीवर पडणार नाही, आपण कुठे तो टाकून देणार नाही, याची आपल्याला निश्चितच काळजी घ्यायची आहे. आणि जो चुरगळलेला किंवा फाटलेला आहे त्या राष्ट्रध्वजाचं काय करायचं आहे त्याची माहिती पूर्णपणे इथे दिलेली आहे. ती जरूर तुम्ही वाचा. ही माहिती कुठून घेतली याचे स्रोतसुद्धा इथे दिलेले आहेत. बाकी ही ध्वजासंबंधीची माहिती आहे, ध्वजसंहितेविषयीची माहिती आहे, ती तुम्ही जरूर इथे वाचू शकता. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही माहिती वाचू शकता. आपण आत्ताची माहिती बघितली हीच थोडक्यात आहे. वेगवेगळ्या प्रकारची माहिती, वेगवेगळ्या प्रकारच्या लिंक इथे दिलेल्या आहेत. इथे डाउनलोडसुद्धा काही तुम्ही चित्र, बॅनर याच्यासाठीचं मटेरियल तुम्ही डाउनलोड करू शकता. सोशल मीडियावर ठेवण्यासाठी तुम्हाला काही चित्र हवी असतील तर ती इथून डाउनलोड करू शकता. ते सगळं इथे आहे. बाकीच्या सरकारच्या ज्या साईट्स आहेत त्याच्या लिंक इथे दिलेल्या आहेत, फोन नंबर दिलेले आहेत. भारतीय नागरिकांसाठी ही सुद्धा खूप छान साईट आहे, MyGov. जरूर भेट द्या. हर घर तिरंगा ही साईटसुद्धा खूप छान आहे. ही साईट आपण उघडून बघूया. अर्थात ते तुमच्या सगळं इच्छिक आहे. आपण इथे बघू शकतो, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, भारत सरकारची साईट आहे. इथे आपण तुमच्या लोकेशनला, जे तुम्ही जर लोकेशन अलाव केलं तर इथे भारताचा झेंडा तुमच्या लोकेशनला फडकवू शकता, व्हर्च्युअली फडकवू शकता. आत्तापर्यंत एवढ्या लोकांनी इथे हा झेंडा ऑनलाईन पद्धतीने, व्हर्च्युअल पद्धतीने फडकवला आहे. प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी काय म्हणतायत ते इथे लिहिलेलं आहे, हे तुम्ही वाचू शकता. जर तुम्ही या वेबसाईटवर
खाली खाली गेलात तर तुम्हाला सेल्फी विथ फ्लॅग अनेक लोकांनी पोस्ट केलेले फोटो इथे बघायला मिळतील. खूप छान छान असे फोटो आहेत. तुम्ही तुमचा फोटो जर तुमची इच्छा असेल तर अपलोड करू शकता. इथे आत्ता दिसत नाही आहे, परंतु इथे हर घर तिरंगा घरोघरी तिरंग्याचं एक छानसं गाणं आहे, ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये जोडू. इथे आणखी 3 व्हिडिओ दिलेले आहेत. तिरंगा कसा फडकवायचा, कुठे फडकवायचा आणि काय काय गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे, ते अगदी थोडक्यात दिलेले आहे. ते जरूर तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारच्या आपण 2 वेबसाईट बघितल्या. त्याचा नक्की तुम्हाला फायदा होईल आणि जरूर हे आपण सगळे नियम आणि गोष्टी आचरणात आणू आणि आपल्या भारतीय राष्ट्रध्वजाचा सन्मान ठेवत आपण या आझादी का अमृत महोत्सव यामध्ये हर घर तिरंगा घरोघरी तिरंगामध्ये सहभागी होऊ. तुम्ही सुद्धा घरोघरी तिरंगा म्हणजेच हर घर तिरंगा या अभियानामध्ये सहभागी व्हा. वंदे मातरम. जय हिंद. भारत माता की जय.